कसे आहात बाबा? मला माहितीये मला तुमच्याशी बोलल्यावर उत्तरं मिळणार नाहीये, पण एक सांगू, मी असं तुमच्याशी बोललो ना की मला स्वतःशी बोलल्यासारखं वाटतं आणि मिळतात मला माझ्या प्रश्नांची उत्तरं. मला सांगा ना, मी जे वागतोय ते बरोबर आहे ना? कस्तुरी आली आणि सगळं इतकं वेगळं आणि वेगाने घडतंय की कळतच नाहीये. मी जे केलं ना ते खरं तर माणुसकी म्हणून केलं, पण सिंधूचं असं म्हणणं आहे की ते प्रेम आहे. मला नाही माहिती ते प्रेम आहे का वेगळं काही आहे, पण काहीतरी वेगळं आहे. बघा ना, कस्तुरी आली आणि एवढ्या वर्षांनंतर तुम्ही पहिल्यांदा रिॲक्ट झालात बाबा. त्या दिवशी मी तिला घरी सोडायला गेलो, खरंच गरज होती, पण त्यामुळे मम्मीचा वाढदिवस मिस झाला. मला खूप वाईट वाटलं, पण का माहिती का बाबा, मला परिस्थितीचा राग नाही आला. बाबा, कस्तुरीमुळे मी अशा लोकांमध्ये वावरलो जी खूप साधी आहेत आणि खूप छान आहेत. बाबा, सिंधू मला अशा गोष्टी सांगू पाहतेय ना, त्या खरंच आहेत का नाहीत हे मला ठरवता येत नाहीये. कारण मम्मी सोडून मला बऱ्याच वर्षांनी असं कोणीतरी भेटलंय जिचा मी विचार करतोय आणि बोलू शकतोय. आता ही मैत्री आहे का प्रेम आहे मला नाही माहिती. बाबा, मैत्री प्रेम ह्या सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी खूप नवीन आहेत. आता आजच बघा ना, हे गुलाबाच्या काट्याचं प्रकरण. सिंधूचं असं म्हणणं आहे की कस्तुरीने माझ्यासाठी गुलाब आणला आणि त्याचा काटा तिला लागला. या अशा बाबतीत सिंधूवर विश्वास ठेवणं खूप अवघड आहे बाबा, कारण ती तिचं खरं करायला काही करू शकते. बाबा, आज लावलेली पैस खरी ठरावी म्हणून अहो मी कस्तुरीला मुद्दाम अशी कामं सांगितली जी गुलाबाचा काटा लागलेला असताना करणंच शक्य नाहीये. पण बाबा हो, तिने सगळी कामं केली व्यवस्थित. सिंधूचं असं म्हणणं आहे की ती प्रेमापोटी आदरापोटी मला तिला लागलंय हे सांगत नाही. खरंच असं असेल काय माहिती. सॉरी, इथे मलाच एवढे प्रश्न पडतायत, तुमचं काय होत असेल? तुम्ही आराम करा. माझ्या मनात आलं म्हणून बोललो. लेडीज रुमाल? कस्तुरी रोकडा घेऊन जायला घरनं बाहेर निघाले होते आणि घरामध्ये रोकडा घेऊन आली बर का. तुझा शाप आणि तुझी इच्छा, मला काय पण फरक पडत नाही. मोठा गैरसमज आहे तुझा. धाक बाहेर चालतो, घरच्यांना नाही. अगं, बाहेरच्यांना तू घाबरवून आदर मिळवशील, पण घरच्यांचं काय? मी नाही तुला घाबरत आणि आदर तर मला कधी नव्हताच तुझा. आता सौरभ सुद्धा असाच हळूहळू वागायला लागणार आहे. एकच लक्षात ठेव, हे बघ, तुझ्या इशाऱ्यावर घरातलं कोणी फारसं नाचणार नाहीये. हे बघ, ज्या लोकांना आपल्या तालावर नाचवायची सवय असते ना, त्यांच्या तालावर जर का कोणी नाचलं नाही तर ती बिथरतात. त्यातली तू आहेस. मम्मी, मम्मी शांत व्हा. मम्मी हात जोडतो, पाया पडतो तुमचे. मम्मी शांत व्हा. छोटा भाई कधी पण येतील. चाकू बाजूला कर, चाकू बाजूला करतो. ज्याची गरज आहे ना तेच करतेय मी. मम्मी, मम्मी नको. दाखवते ना किती हिम्मत आहे नाचवायची, तेच दाखवते आता. मम्मी, हे काय केलं तुम्ही? मम्मी, मी हळद आणते. शिवा, सौरवला बोला. हो, मी लावतो, पण मम्मी तुम्ही जरा आराम करा. हा शिवा दादा बोला. हा छोटा भाई, लवकर घरी या.
काय झालं? अरे मम्मीच्या हाताला चाकू लागलाय, जाम रक्त वाहतंय छोटा भाई. हात कापलाय कसा? अरे ते सगळं नंतर सांगतो ना छोटा भाई, तुम्ही लवकर घरी या ना. हा मी आलोच. काय काय झालं? मला अर्जंटली घरी जावं लागेल, मम्मीचा हात कापलाय. अरे कसा? मला नाही माहिती, मी आलोच. तू इथेच थांब. तू इथेच थांब. सपना ग हलत लाव ना तिला पटकन. मम्मी बरं वाटेल. मम्मी सौरभ, हा मम्मी लावला छोटा भाईला फोन. सौरभ. शिवा दादा, हे कसं झालं? मम्मी हे काय करतेस तू यार? मी तुला 1000दा सांगितलंय काळजी घेत जाते, सुरे वगैरे नको वापरू. शिवा दादा तुम्हाला लक्ष देता येत नाही. छोटा भाई ते मी समजवलं पण ते एवढं लागले. फर्स्ट एड किट घेऊन ये जा पटकन. सपना, तुला माहितीये ना तुला काही झालं की मला कसं होतं मम्मी? एवढं कसं काय लागलंय तुला? इकडे दे. शांत काय हो? शांत हो. अरे काय एवढीशी जखम झालीये? एवढीशी जखम ही? अरे. एवढीशी जखम ही? एकदम छोटी जखम आहे बाबा. गप्प बस. बघितलं का? एवढंस लागलं माझ्या पोराचा जीव, केवढा आजा मुर्दा होतो ते. अरे खरंच काही नाही झालेलं आहे. शिवा, कशाला रे फोन केला याला? मम्मी चुकला ना, पण ते आम्ही घाबरलो ना मम्मी ते सगळं बघून, म्हणून बोलवलं ना छोटा भाईला. काय एवढ्याशानं घाबरलास का तू? हा मम्मी हे एवढंच नाही. आणि कशाला फोन केला म्हणजे काय? येईल नको मी तुला एवढं लागल्यावर? काही बोलत असते. शिवा दादा, ही मी पट्टी बांधतोय, हे झालं की मम्मीला घेऊन जाणे, आराम करू दे तिला. लक्ष ठेवा जरा. आणि तू ग ऐका माझं. अरे सुरू तू नुसतं बघितलं असतस ना या जखमेकडे, तरी पण बरी झाली असते बर का जखम माझी. माझ्या पोरानं एवढी प्रेमानं आणि आदरानं पट्टी केली आहे मला काय त्रास आहे? काही पण नाही. बर हे घ्या, पाणी घे बाबा. जीव अर्धा करून घेतला पोरानं. हा शिवा, काय कशाला बोलवायचं तू? इथनं पुढं छोट्या मोठ्या कामाला बोलवायचं नाही बरं का भाईला. बघितलं ना केवढा त्रास होतो भाईला ते. हो मम्मी चुकला. कधीही त्रास. एक मिनिट. एकतर हे काही छोटं काम नाहीये. आणि मम्मी मला जावं लागेल परत. अरे जा की, कामावर जायचंय ना. बघ बाई, माझ्यामुळं पोराच्या कामाचा खोळा मिळाला. ए सपना, ताट वाढायला घे बाईला. भूक लागली असेल पटापट. नाही नको, मी आल्यावर जेवीन. अरे आलाय तर आता गरम खाऊन जा ना मस्त. नको. हे बघ, मी सगळी कामं पेंडिंग ठेवून आलोय हॉस्पिटलला. मला जावं लागेल. जाऊ ना मी? जा सांगते ना, जा. खरंच जा रे, काही झालेलं नाही मला. सांगितलं ना तुला, नुसतं बघितलं असतास ना सुरू तू, तरी पण मला बरं वाटलं असतं. जातो. शिवा दादा, काळजी घ्या. नाही घेतो छोटा. अरे हो रे, आता माझं बदले करू देते. जा 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 जा. चला. आजी, काळजी घे. डबा वेळेवर खाऊन घे रे. हो. आपल्याला काय आता काळजीचं कारण नाही. माझ्या पोरानं अत्यंत प्रेमानं आणि आनंदानं मला पट्टी बांधलेली आहे, त्यामुळे मला काळजीचं काही कारण नाही. ये बस. दे बाबा. घरी कसं आहे? सगळं व्यवस्थित आहे? ठीक आहे आता. पण असं कसं लागलं अचानक? तिचा तो चाकू आहे ना, तोच तिला लागला हाताला. तरी बरे बेसिक कट होता. मी आलोय फर्स्ट एड करून. बरे हे बघ, कस्तुरीचा रुमाल. ओके, मी देऊन येते. देऊन काय येते? बघ रक्त आहे. तू सांगितलं का नाहीस मला तिला लागलंय म्हणून? एक मिनिट, मी तेच सांगते मगापासून की तिला लागलंय, पण तू ऐकशील तर शपथ ना. अगं कसं ऐकू? तू किती वेळा खोटं बोललीस मला. बरं, आय एम सो सॉरी. मी परत असं कधीच करणार नाही. बरं आता तू तिला ड्रेसिंग तरी केलंयस का?
अरे मी करणार होते पण ती नाही म्हणाली. का? अरे, मला काय माहिती, तिला कदाचित तुझ्याकडून ड्रेसिंग करून घ्यायचं असेल ना. तू झालीस का सुरू परत? बर जा आता ड्रेसिंग करून घे तिचं प्लीज. अरे मी नाही जाणार, मला खरंच काम आहे. तू जा ना, तुला ओपीडी साठी वेळ आहे ना अजून. जा ना, छोटीशी जखम आहे. जा 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 प्लीज. बर हे पण सिंधू काय आहे? पैज आपण लावले आणि त्रास तिला झाला यार. हो ना. हो काय हो, तुझ्यामुळे झालंय सगळं. बर आता ही असेल कुठे कस्तुरी? मला माहितीये ना, लंच टाइम म्हणजे कॅफेटेरिया. थांब 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 थांब, मी करतो. थांब. नाही अहो सर ठीक आहे मी करेन. गुड. थँक्यू. बोट कसं आहे? तुझ्या बोटाला लागलंय ना? बोटाला नाही लागलंय? हे काय? नाही सर, म्हणजे ते अगदी जरासं लागलंय खरंच. आणि मला त्रास नाही होते, अजिबात त्रास नाही होते. मी सगळी कामं चोख केली, सगळी तुम्ही सांग. हो हो हो. तू एवढं का घाबरलीस? ते तुम्ही रागवून मला काढून टाकाल ना? काय? कोणी सांगितलं तुला हे? सिंधू म्हणत होती की तुम्ही काय. ही सिंधू पण ना, तिनेच सांगितलं की तुम्ही एका नर्सला काढून टाकलं होतं मागे कामावरून. अच्छा. अगं तू नको टेन्शन घेऊस. त्या नर्स मध्ये आणि तुझ्या जमीन आसमानाचा फरक आहे. ती खूप कामचुकार होती, तू नाही आहेस तशी. नाही होणार तुझ्या बरोबर असं काही. ओके. आणि सिंधूला काय सांगायचं ना ते मी बघेन. बघा मी विसरलेच, आईने लाडू पाठवले तुमच्यासाठी. माझ्यासाठी लाडू? हो, माझी आई बेसनाचे लाडू खूप मस्त करते. थँक्यू सांग त्यांना. नक्की. आमच्याकडे ना प्रत्येक सणाला असतात बेसनाचे लाडू. अगं पण आज काही सण नाही, तरीही माझ्यासाठी पाठवले स्पेशल. हो, ते तुम्ही घरी सोडायला आला होतात ना काल. हे पण मला खूप छान वाटलं तुझ्या घरी येऊन. म्हणजे सगळी लोक, आजूबाजूची लोक, तुझ्या घरातली लोक खूप छान आहेत. आणि असं सेलिब्रेशन तर मी बघितलंच नव्हतं. खूप छान, खूप मजा आली मला. आमच्याकडे कुठलंही सेलिब्रेशन असलं ना तरी चाळीतले सगळे आम्ही एकत्र मिळूनच सेलिब्रेट करतो. ते बघितलं ना काल मी तर म्हणतोय की महिन्यातनं एकदा तुझ्या घरी यायला हरकत नाही. तुझ्या आईने तसंही जेवायला बोलवलंच आहे. मी नक्की येणार आहे. आपण हो हो नक्की, कधी या. तू खा ना. हो. थांब थांब थांब. थँक्यू. अरे थँक्यू काय, मोस्ट वेलकम. हे घे. झालं. थँक्यू. वेलकम. मी येऊ? हा, एक मिनिट. काय झालं? ते खिशातून काय डोकावतंय? ते गुलाब आहे सर. अच्छा, म्हणजे या गुलाबाचा काटा लागला तर तुझ्या हाताला? कोणी दिला? नाही म्हणजे मी थोडं पर्सनल विचारतोय पण. नाही दिला नाही कोणी. ऍक्च्युली मी तुमच्यासाठीच आणलं होतं. म्हणजे मागे नाही का मी तुम्हाला मदत केली तेव्हा तुम्ही गुलाब दिलं होतात ना मला. मग आता तर तुम्ही मला घरी सोडायला आला होतात, माझा ताप उतरेपर्यंत थांबला होतात, म्हणून म्हटलं की तुम्हाला गुलाब द्यावं. काय झालं? गुलाब कोणी असा देतं का? बघ तरी माझ्याकडे. सॉरी, मी याआधी कधी म्हणजे. हे घे, सावकाश काटा. नाही घेतो मी. थँक्यू.
पण सर हा. फक्त याच्याबद्दल कोणाला सांगू नका. नाही सांगणार, पण एका अटीवर. काय? तू आज लवकर घरी जाणे आराम कर. का? अगं का काय, तू काल आजारी होतीस, त्यात आज काटा, साने काकू. नाही, मी ओके सर. मी काहीही ऐकणार नाहीये तुझं. ओके काय, चेहरा बघ तुझा. म्हणूनच मी ती स्माइली काढलीये, म्हणजे हसशील त्याच्याकडे बघून. हस बघू. गुड. थँक्यू. तुला काय जातंय हसायला? पण आता बाबांना काय सांगू? मित्रा, 2 कॉफी. हा. अरे सौरभ, हा. सर्जरीची तयारी झाली आहे. बर. एक मिनिट, काय शोधतोयस तू? अगं ते कस्तुरी, कस्तुरीला टेबल खाली शोधत होतास? तिने फूल दिलं होतं ते शोधतोय. एक मिनिट, तिने तुला फूल दिलं होतं? हो. लेट मी गेस, गुलाबाचं होतं का? करेक्ट. त्यामुळे तुझ्याकडेच आहे, दे मला. चल. एक मिनिट, माझ्याकडे नाहीये. मला काय माहिती असणार आहे? पण मला हे माहिती होतं की तुला ती फूल देईल. हो. मी तुझ्या समोर आले ना, मग कुठे गेलो? मी तर इथेच ठेवलं होतं. हाय, एक गुलाबाचं फूल सापडत नाहीये म्हणून केवढी ती तळमळ. शेवटी मी म्हटलं होतं ते खरं झालं की नाही? काहीही झालेलं नाहीये. तिने मित्र म्हणून मला फूल दिलंय, थँक्स म्हणायला. मला सांग, कुठल्या रंगाचं गुलाब होतं? रेड. ऐक, एखादी मुलगी जेव्हा एखाद्या मुलाला रेड गुलाब देते ना, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो. अर्थ आपल्या लावण्यावर असतो बरं का. तुला वाटतंय ना तसं काही नाहीये, दिसतं तसं नसतं. हो, पण आता तिने दिलेलं गुलाब तुला सापडत नाहीये, तर तुझी जी तळमळ होतीये ना, ती चेहऱ्यावर दिसतीये आणि ती खरी आहे. बरं, आता अचानक गुलाबाचं फूल सापडल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद दिसणार आहे ना, तोही खरा आहे. दे ना. म्हणूनच कधी कधी जे असतं तेच दिसतं. ओके. दे ना यार. बेट लावून सांगते, तू हे फूल जीवापेक्षा जास्त जपणार आहेस. तू इम्पॉसिबल आहेस. काय कसला विचार करतेस? नाही म्हणजे आज इकडेच थांबणारेस की घरी पण जाणारेस? अगं हे बघ ना, बाबांनी बघितलं ना तर 100 प्रश्न विचारतील. कसं झालं, कुणी केलं. म्हणजे लपाछुपी खेळायची वेळ आलीये तर. काय ग, मला एक तर सुचत नाहीये काय करू. ते सुचायचंय काय त्यात? तू नर्स आहेस आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टी तर होतच राहतात. तू एक काम कर ना, तू असं सांग की कोणाचं तरी ड्रेसिंग करताना मला लागलं. तोच तर प्रॉब्लेम आहे ना माझा, खोटं नाही बोलता येत. मग माऊ बाळा शिक आता. म्हणजे कसं आहे, आपण जर खोटं बोललो म्हणजे आपण कोणाला तरी धोका देतोय असं नसतं. आणि चांगल्यासाठी खोटं बोललेलं चालतं. नाही नको, मी काढते त्याच्यापेक्षा. ही वेडी आहेस का? ठेव असंच, असंच जा घरी. अगं पण बाबा, मी सांगते ना, काही नाही होणार. आता असतील का बाबा घरी? नसतील खरं तर, पण येतील इतक्यात. मग जा बिंदास. आणि एक काम कर, पटकन फ्रेश हो आणि झोपून जा. म्हणजे कसं, बाबांनाही जखम दिसणार नाही आणि तुलाही पट्टी काढायला लागणार नाही. थँक्यू.